नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, येत्या मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार असून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये ग्रहणातच चंद्रोदय होणार आहे. आज आपण त्या चंद्रग्रहणाबद्दल माहिती पाहणार आहोत. चंद्रग्रहणास प्रारंभ केव्हा होईल? जेव्हा चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेत येते तेव्हा चंद्रबिंब काळसर लालसर रंगाचे दिसते. पृथ्वीच्या ज्या भागात चंद्रदृश्य आकाशात असतो तेथून ते चंद्रग्रहण दिसते. मंगळवारी 3 मार्च रोजी दुपारी 3:20 चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही, तो पूर्व क्षितिजा खाली असेल. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेळी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. मंगळवारी 3 मार्च रोजी 6:48 या एकाच वेळीस ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेळी चंद्रग्रहण दिसणार आहे. मुंबई येथे चंद्रोदय सायंकाळी 6:45 होणार असल्यामुळे मुंबईत फक्त 3 मिनिटे चंद्रग्रहण दिसेल. पुणे येथे 6:41, नाशिक येथे 6:40, कोल्हापूर येथे 6:40, नागपूर येथे 6:18, सोलापूर येथे 6:33, रत्नागिरी येथे 6:44, छत्रपती संभाजीनगर येथे 6:34 चंद्रोदय होणार आहे. त्यानुसार सर्व ठिकाणी चंद्रोदयापासून 6:48 पर्यंत चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतात बहुतेक ठिकाणी चंद्रोदय होत असताना या चंद्रग्रहणाचा शेवट दिसून येईल. तर ईशान्य भारत आणि अंदमान आणि निकोबार बेटामधील काही ठिकाणी ग्रहण पूर्ण टप्प्यात शेवटपर्यंत देखील दिसून येईल. या ग्रहणाची तीव्रता 1.155 आहे. भारतातून दिसणारे पुढील चंद्रग्रहण 6 जुलै 2028 रोजी होणार आहे आणि ते खंडग्रास आशिक चंद्रग्रहण असेल. भारतातून दिसलेले शेवटचे चंद्रग्रहण गतवर्षी 7 ते 8 सप्टेंबर 2025 रोजी झाले होते. ते खग्रास पूर्ण चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते, जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि तेव्हा तिन्ही अंतराळीय ग्रह एका रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या छायेने पूर्णपणे झाकला जातो तेव्हा खग्रास संपूर्ण चंद्रग्रहण होते आणि जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या छायेने झाकला जातो तेव्हा खंडग्रास आशिक चंद्रग्रहण आंशिक चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण हा सामान्य वेळेपेक्षा जास्त संवेदनशील आणि अशुभ काळ मानला जातो. गर्भवती महिलांनी या काळात चंद्रप्रकाशाच्या थेट संपर्कात येणे टाळावे. अनावश्यक बाह्य क्रियाकलाप टाळणे देखील उचित आहे. या काळात वातावरणात नकारात्मकता वाढते आणि गर्भवती महिलांना विशेषतः जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भवती महिलांना या काळात विशेषतः सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणती काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊया. असे मानले जाते की गर्भवती महिलांनी ग्रहण काळात सुया, चाकू, कात्री इत्यादी धारदार किंवा टोकदार वस्तू वापरणे टाळावे. पारंपरिक मान्यतेनुसार त्यांचा वापर केल्याने गर्भातील बाळावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शिवणकाम, भरतकाम किंवा विणकाम यासारख्या क्रियाकलाप टाळणे देखील उचित आहे. ग्रहणाच्या वेळी भरपूर विश्रांती घेणे आणि सकारात्मक विचार राखणे देखील उचित आहे. या काळात केवळ काळजीच नाही तर काही आध्यात्मिक पद्धती देखील फायदेशीर मानल्या जातात. तुमच्या आवडते देवतेचे स्मरण करणे, मंत्रांचा जप करणे आणि विशेषतः चंद्राशी संबंधित मंत्राचा जप करणे हे सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे मानले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे मंगळवारी 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे. तर आपण सर्वांनी काय काळजी घ्यावी हे आपणा सर्वांना समजलेच आहे. तर गर्भवती महिलांनी देखील अशी काळजी घ्यावी. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.